क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सटाणा येथील किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरे करण्यात आले। या प्रसंगी शाळेचे चेअरमन धनंजय शुक्ला आणि मुख्याध्यापिका संगीता शुक्ला यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमास शाळेच्या माजी विद्यार्थिनी निधी पारख या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने झाली। गणरायाला वंदन करून सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। शाळेतील विद्यार्थिनी विविध नृत्य, नाटिका, गीते तसेच अन्य सांस्कृतिक सादरीकरणातून पालकांचे मन जिंकले। कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत उपस्थितांनी उत्तम प्रतिसाद दिला व भरभरून आनंद लुटला। यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता शुक्ला यांनी शाळेतील विविध उपक्रमांविषयी माहिती दिली। त्यांनी सांगितले की आमच्या शाळेतील विद्यार्थिनी विविध क्षेत्रांमध्ये चमकत असून त्यांनी मिळवलेल्या यशाला आम्हाला अभिमान आहे। जे विद्यार्थी शैक्षणिक तसेच अन्य उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतात त्यांना शाळेतर्फे वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानित केले जाते। शाळेच्या माजी विद्यार्थिनी निधी पारख या सध्या फिजिओथेरपीमध्ये मास्टर्स करत आहेत। त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची दखल घेत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना परिश्रम आणि सातत्य यांचे महत्त्व पटवून दिले। कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सैफी मॅम यांनी केले। शाळेचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, बस चालक, मदतनीस, कर्मचारी तसेच विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या स्नेहसंमेलनाने शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षक पद्धतीचे आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना जोपासण्याचे दर्शन घडवले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण शाळा परिवाराने विशेष परिश्रम घेतले आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सटाणा। जय शंकर। सर्वांना नवीन वर्षाच्या पालकांना खूप खूप शुभेच्छा। सगळ्यांना असा प्रश्न असेल की मॅम छोट्या छोट्या मुलांना इकडे बोलवतात आणि त्यांचा सत्कार करतात आणि त्यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलवतात। जे नवीन पालक आहेत त्यांना माहिती नाही आहे की आपण प्रत्येक वेळी मोठमोठ्या उच्च पदावर जे लोक असतात ज्यांचा ॲक्च्युली शाळेच्या पायाभरणीशी, विद्यार्थ्यांशी, टीचर्सशी काही संबंध नसतो, ते समाजात वेगवेगळे पदं भूषवित असतात आणि त्यांना आपण इकडे डायसवर यायचा, मान द्यायचा। ॲक्च्युली ते पण मानाचे मानकरी असतात, परंतु आपल्या शाळेत जी छोटी छोटी मुलं आली होती नर्सरीपासून, जे छोटे छोटे मुलं आज इतकी मोठी झाली आहे, वरच्या पदावर बसतात आहे, समाजात काहीतरी नावारूप काम करताय, त्यांचं स्वतःचं, त्यांच्या घराण्याचं आणि आपल्या शाळेचं नाव जे उज्ज्वल करताय, तर खरं तर हे खूप मोठं प्राऊड फील आहे। प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलांनी मोठं काहीतरी व्हावं आणि ते काय होतात आहे हे बऱ्याच जणांना माहितीही नसतं। म्हणून मी तुमच्या पुढे दरवर्षी एक आदर्श की हे आदर्श विद्यार्थी आहे, यांनी काहीतरी कामं केली आहे, त्यांच्यासाठी त्यांना एक छोटीशी पावती त्या कुटुंबाला। कोणताही विद्यार्थी घडत असताना त्याच्यामागे त्याचे आई, वडील, समाज आणि शिक्षक हे सगळे जण काम करीत असतात। Thank you very much, sir. I would teachers, parents and all my dear students. आज आपल्या शाळेत पुन्हा पाऊल ठेवताना मन अत्यंत आनंदित आणि भावनात्मक झालंय माझं। हीच ती शाळा जिथे माझ्या शिक्षणाची पायाभरणी झाली, जिथे मला माझं स्वप्न पाहायला शिकवलं आणि त्यासाठी मेहनत करायला प्रेरित केलं गेलं। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।